कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, मग ती मुख्यमंत्र्याची पत्नी असो व सामान्य नागरिक. पण तपासाचा रोग फक्त विरोधी पक्षांकडेच का? सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या गुलाम बनल्या आहेत का? लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा सत्तेचा विरोधक नसून तो जनतेचा आवाज असतो. संविधानाच्या अनुच्छेद 19 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण विरोधी पक्षासाठी हे केवळ स्वातंत्र्य नसून ते त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभारावर बोट ठेवणे, धोरणामधील त्रुटी शोधणे आणि संशयात्मक भ्रष्टाचाराचे आरोप करणे हा त्यांना संविधानाने दिलेला एक पवित्र अधिकार आहे. जर विरोधकांनी प्रश्न विचारले नाहीत तर लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिश्व शर्मा यांच्या पत्नीवर अवैध प्रॉपर्टी आणि अनेक पासपोर्ट असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया होणे गरजेचे होते. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे आपल्या लोकशाहीचे मूळ तत्व आहे. जर आरोप झाले असतील तर तपास यंत्रणांनी त्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित व्यक्तीची तपासणी किंवा चौकशी करणं अपेक्षित होतं. मात्र आरोपांची चौकशी करण्याऐवजी आरोप करणाऱ्यालाच अटक करण्यासाठी पोलीस धाड घालतात. तेव्हा संविधानाच्या मूळ ढाच्यालाच धक्का बसतो. सत्ताधारी पक्षात असणे म्हणजे तपासातून क्लीन चिट मिळणे नव्हे हे सरकारी यंत्रणांनी लक्षात ठेवायला पाहिजे. नियम असं सांगतो की जर असा गंभीर आरोप झाला असेल तर पोलीस यंत्रणेने त्या प्रकरणाचा तपास करून सत्य जनतेसमोर आणायला हवा. जर मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर आरोप झाले असतील तर त्याची चौकशी होणे अपेक्षित असतं. मात्र आपण पाहिले की आसाम पोलीस थेट पवन खेडा यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीला पवन खेडा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. सत्तेचा हा गैरवापर लोकशाहीसाठी घातक आहे. जेव्हा यंत्रणा केवळ सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करू लागते तेव्हा सामान्य माणसांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडू लागतो. सत्ताधारी पक्षात असल्यामुळे कोणालाही कायद्यापेक्षा मोठे मानता येणार नाही. पवन खेड़ा को मैं पवन पेड़ा बना दूंगा। नहीं, वो तो पहले खेड़ा को पेलूंगा, फिर खेड़ा से नाम निकालेगा तो बाकी को पेड़ा बनाऊंगा। एका राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा केवळ नेता नसून तो एक प्रतिष्ठित घटनात्मक व्यक्ती असतो. पवन खेडा यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारची भाषा किंवा अपशब्द वापरले ते त्यांच्या पदाला शोभणारे नक्कीच नाहीत. राजकारणात वैयक्तिक मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक पातळीवर उतरून असभ्य भाषेत टीका करणे हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दातून राज्याची संस्कृती जपली पाहिजे, ना की ती पायदळी तुडवली पाहिजे. शेवटी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रश्न विचारणाऱ्याला संरक्षण मिळणं गरजेचं आहे. जर आरोप चुकीचे असतील तर ते कायदेशीर रित्या सिद्ध करा, पण तपासाचा रोग केवळ विरोधकांकडे वळवणे हे सूडबुद्धीचे राजकारण आहे आणि ते लोकशाहीसाठी घातक आहे. जनतेने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण अशा पद्धतीच्या कारवाईला लोकशाही म्हणणार आहोत का?